पैनगंगा नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी काठावरील हादगाव तालुक्यामधील शिऊर, आमगव्हाण, इरापूर, मनुला, वाकी अशा अनेक नदीकाठील गावामध्ये पाणी शिरले आहे। त्याचबरोबर शेतीचेही भरपूर नुकसान झाले आहे। शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास आसमानी संकटामुळे गेला। शेतीतील पिकाबरोबर शेती साहित्यही पाण्यामध्ये वाहून गेले। साध्य स्थितीमध्ये इसापूर धरणाचे आज दिनांक 18/8/2025 रोजी 15:30 3 गेट 1.50 मीटरवरून 2 मीटर करण्यात आले आहेत। इसापूर धरणाच्या सांडव्याचे 3 गेट 2 मीटरने व 10 गेट 1.50 मीटरने चालू असून असे एकूण 13 गेटद्वारे पैनगंगा नदी पात्रात 68,328 क्युमेस इतका विसर्ग सुरू आहे। धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल। तरी नदीकाठावरील पुरामुळे अबाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे। प्रशासन फक्त फोनवर हालहवाल विचारत आहेत, मात्र प्रत्यक्ष येऊन कोणीही भेटले नाही। तालुक्यातील आमदार खासदार हे सुद्धा नदी काठावरील गावाकडे प्रत्यक्ष भेटीसाठी आले नाही। प्रशासनाने तात्काळ नदीकाठील गावांना मदत करून त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी नदीकाठील सर्व शेतकऱ्याची मागणी आहे। सध्या मोदी इरापूर येथे आपल्या इसापूर धरणाचे 8 गेट 1.5 मीटरनी आणि 5 गेट 2 मीटरनी प्रशासनानं सोडले अशी माहिती आलेली आहे। पण गावात सध्या 2 घरामध्ये पाणी धसलेलं आहे। 2 घरामधला पसारा काढून ते घरं सुरक्षित जागी स्थलांतरित केलेले आहेत। आता बाकीची जे काही कंडिशन आहे, जी परिस्थिती आहे, जसा जसा शासनाचा आम्हाला मेसेज येईल, अलर्ट येईल, त्याच्याप्रमाणे नियोजन आहे। सध्या तरी शासनाचे अजून कोणी कर्मचारी आलेले नाहीत। ग्रामसेवक आणि पटवारी मुक्कामी येणार आहेत असा त्यांचा निरोप आहे। त्याच्यामुळे आता ही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि वरिष्ठ लेवलला शासनाने थोडी पाहिजे ती मदत जर दिली तर गावाला सहकार्य होईल आणि खूप मोठं नुकसान होण्यापासून गाव याच्यातून वाचू शकेल।